नमस्कार, मी गणेश कामकर. आज मी तुम्हाला एक सुंदर असा बंगलो दाखवणार जो ऑलरेडी तुम्ही सकाळच्या टायमिंगला बघितलेला आहे. आता रात्रीच्या टायमिंगला कसं चमकतो लाइटिंग्समध्ये ते तुम्हाला दाखवतो आहे. हे 2 कलरमध्ये हे लाईट्स कन्व्हर्ट होतात. एक तर कलरफुल किंवा वॉर्म व्हाईट असा कलरमध्ये असतो. सुंदर असं समोर वरांडा आहे. पूर्ण चारी बाजूला असं लाइटिंग्स आम्ही इथे केलेलं आहे. दोन्ही प्रकारे लाईट्स तुम्हाला दाखवत आहे. वॉर्म व्हाईटमध्ये कसं दिसतं आणि कलरफुल लाइटिंगमध्ये पण कसं आपला हा बंगलो दिसतो हे तुम्ही आता इथे बघताय. तर हा 650 स्क्वेअर फीटचं आम्ही कन्स्ट्रक्शन केलं आहे. आमच्या क्लायंटसाठी हा ह्यांना बंगलो आम्ही डेव्हलप केलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये समोर असा मस्त छान वरांडा आहे. साधारण एक 5 बाय 8चा आपला हा वरांडा आहे. जिन्याने वरती केल्यावरती वरांड्यामध्ये जातो आपण ह्यांना आणि हा समोर आपला जो दरवाजा आहे संपूर्ण सागवानी दरवाजा आम्ही इथे फिट केलेला आहे. त्यानंतर हे आपल्या समोर एक छानपैकी वरांड्यामध्ये ह्यांना पी-ओ-पीचं काम केलेलं आहे आम्ही. सुंदर दिसणारा हा पी-ओ-पीचा एलिव्हेशन आम्ही बनवलेला आहे इथे. इथे या आतल्या मधल्या फ्रेममध्ये पण काहीतरी डिझाइन एलिमेंट्स आम्ही ॲड करणार आहोत इथे. आणि ह्यांना असे सुंदर घर अगर तुम्हाला स्वतःला कोकणामध्ये कुठेही बांधून घ्यायचं असेल तर तुम्ही आम्हाला नक्की कॉल करा. अगर हे व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो आहे खरोखर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओ लाईक आणि भरपूर लोकांना शेअर करायला नक्की विसरू नका. हे आतला आपला हॉल आहे. हॉलमध्ये पण आपण सिंपल असं पी-ओ-पी बनवलेलं आहे. 2 पंखे आतल्या साईडला लावला आहे आणि छानपैकी लाइटिंग इथे आहे. उजेड एकदम मस्त उजेड आपला आणि प्लेझंट फिलिंग होतं. हॉलमध्ये जे विंडोज बघितले तुम्ही ते असे की खालती आपण बसू शकतो आणि बेडरूममध्ये पण हे जे विंडोज आहे त्या विंडोजवरती पण आपण बसू शकतो. असा बेडरूम केला आहे. बेडरूममध्ये पण आम्ही पी-ओ-पी इथे करून दिलेला आहे. आणि हा जो दरवाजा आहे इंटरनल दरवाजा हा पण खूप चांगल्या पद्धतीने क्वालिटीमध्ये आम्ही इथे बनवलेला आहे. आणि आतल्या साईडला गेल्यावरती असं छानपैकी एक छोटंसं आपलं किचन आहे प्लस टॉयलेट ह्याच्यामध्ये केलेलं आहे इथे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर हा व्हिडिओ नक्की लाईक आणि भरपूर लोकांना शेअर करा. धन्यवाद.